जसा मी ब्लाउज पीसचा उरलेला जो कपडा असतो तो घेतलेला आहे, त्याला वेण लावून घेतलेला आहे। इथे तुम्ही राईस बॅग किंवा फॉर्म वगैरे लावलं तरीही चालेल कपड्याला। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 13.5 बाय 18.5 इंच आपल्याला इथे याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्याला। आणि दुसरं सुद्धा आपल्याला छोटे 2 पीस लागणार आहेत। तर एका पीस म्हणजे मेजरमेंट सांगते मी तुम्हाला, 4.5 बाय 4.25 इंच याचं मेजरमेंट आहेत। आणि छोटे तुकडे आपल्याला 2 लागणार आहेत। आणि आपल्याला एवढ्या 3च तुकड्यांपासून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। खूप छान ऑर्गनायझर आहे हे। ज्या साइडने 18.5 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे कपडा। त्यानंतर आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे, दोन्ही साइडने व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे। खूप छान हे ऑर्गनायझर जे आहे ते तयार होणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। फक्त तुम्हाला एक छोटासा कपडा लागणार आहे आणि त्या कपड्यापासून आपण घरातच अशा खूप छान छान वस्तू अशा बनवून विकू सुद्धा शकतो। तर आपण ज्या एका साइडने आपल्याला असं 2 इंचावर मार्क करायचं आहे। परत आपल्याला जिथे आपण 2 इंचावर मार्क केलं होतं तिथून अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। त्या लाईनीवरती आपल्याला 2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। 2 इंचावर मार्क केल्यानंतर परत आपल्याला समोरून जे आहे तिथे आपल्याला परत 2.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि हे जे 2 पॉइंट आहेत ते एकामेकाला असे तिरकस जॉईन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। त्यानंतर परत आपल्याला इथे 2 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे एक लाईन जी आहे ती अशी ओढून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे, हे नक्कीच ट्राय करून बघा। आणि परत ह्या लाईनीवरती आपल्याला 2 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे परत 2.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि हे जे पॉइंट आहेत दोन्ही ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत। फ्री ऑफ कॉस्ट आपण घरातच वस्तू बनवू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगते। तर हे पॉइंट जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर मी ते दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा सरळ कट करून घेतलेल्या आहेत या आकाराने। त्यानंतर आपल्याला असंच अस्तरचा सुद्धा कपडा लागणार आहे सेम ह्याच आकाराचा। आणि आपण जिथे कट केलेला आहे तिथे शिवून घ्यायचा आहे। जर तुम्ही क्विल्ट केलेला नसेल कपडा तर शिवून घ्यावा लागेल। त्यानंतर आपल्याला वरती जे आहे ते चेन लावण्यासाठी 13 इंचाचे आपल्याला चेन लागणार आहे। आणि चेनचे 2 भाग जे असतात ते वेगवेगळे करून घ्यायचे आणि चेनीचा सरळ भाग जो आहे तो अशा कोपऱ्यावरती ठेवायचा आहे। इथे सरळ लाईनीवरती इथे सुद्धा आपल्याला सरळ भाग जो आहे चेनीचा तो अशा कपड्यावरती ठेवायचा आहे आणि ते शिवून घ्यायचं आहे। तर मी ते दोन्ही बाजूने जे आहेत ते चेन शिवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला सेम ह्याच आकाराचा आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे। अस्तर ह्याच आकाराने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे अस्तर जे आहे ते यावरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आणि ते चैनीवरती असं ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि ते चैनीवरती फक्त आपल्याला शिवून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने आपल्याला चैनीवरती शिवून घ्यायचं आहे, साइडने एकदम। तर इथे मी साइडने शिवून घेतलेला आहे चैनीवरती आणि अशा पद्धतीने कपडा जो आहे तो आतून बाहेर काढायचा आहे। आणि इथे अशा पद्धतीने चेन जे आहे ते अजिबात दिसणार नाही आणि अटकणार सुद्धा नाही चेन रनरमध्ये, त्यामुळे आपण अशा पद्धतीने याचा वापर करत आहोत। तर इथे जे आहे ते चेन अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने चेन जे आहे ते अशा पद्धतीने टॉप स्टिच करून घ्यायचे आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला अस्तर जे आहे ते सगळ्या बाजूने मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे जे आहे ते आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे। एक रनर घेतलेला आहे मी आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे रनर जे आहे ते लावून घ्यायचं आहे। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। अशाच मी नवनवीन व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते नेहमी। चेन आपल्याला लावून परत आपल्याला ही चेन काढून परत चेन जी आहे ती लावून घ्यायची आहे, रनर जे आहे ते लावून घ्यायचं आहे। तर मी रनर परत काढून लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। रनर लावल्यानंतर आपोआप हा भाग जो आहे तो फोल्ड होतो आणि एक्स्ट्रा जी चेन जी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। तर मी चेन जी आहे ती कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे 2 पीस मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले होते, याचं मेजरमेंट परत सांगते, 4.5 बाय 4.25 इंच याचं मेजरमेंट आहे। आणि हा जो भाग आहे तो ज्या साइडने 4.25 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे असा गोल आकार द्यायचा आहे। आणि खाली सुद्धा आपल्याला असं 1.25 इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे जे आहे ते असं छोटंसं अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। एकदम काठावरती आपल्याला थोडंसं काठापेक्षा थोडंसं दूर आपल्याला अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे आणि अशा आकाराने आपल्याला गोल आकाराने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। असा दुसरा सुद्धा पीस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आपण 2 पीस असे घेतलेले होते
तर हे दोन्ही पीस सेम ह्याच आकाराने आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। तर मी ते दोन्ही भाग जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर अस्तरसुद्धा लागणार आहे आपल्याला ह्याच मापाचं। याच आकाराने आपण अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या त्रिकोणावरती हा जो कपडा आपण आता कट केलेला होता क्विल्टेड पीस तो यावरती ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हे पीस जे आहेत ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत आणि ते पिनअप करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साइडने मी ते पिनअप करून घेतलेले आहे। त्यानंतर अस्तर घ्यायचं आहे, अस्तरसुद्धा यावरती असं ठेवायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर अस्तर जे आहे ते असं बाहेर काढायचं आहे आणि ते टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। इथे सुद्धा अस्तर घालून बाहेर काढायचं आहे, इथे टॉप स्टिच करायचं आहे आणि या साइडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी शिवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आतून जो आहे तो कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आहे, उलटी बाजू जी आहे ती बाहेर काढायची आहे आणि मी हे तुम्हाला साइडचे भाग जे आहेत ते कसे जोडायचे ते मी तुम्हाला मशीनवरती सुद्धा दाखवणार आहे। पण अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंनी। इथे आधी पिनअप करून घ्या आणि मग जोडा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर। आणि हे मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। दुसरा सुद्धा भाग आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर इथे जे आहे ते एक भाग मी जोडून घेतलेला आहे, दुसरा भाग जोडून दाखवते। अशा पद्धतीने हा कोपरा जो आहे तो आधी अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे। जिथे गोलाकार येतो तिथे सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि फक्त वरचा कपडा आपल्याला पकडून अशा पद्धतीने ओढून ही शिवून घ्यायचं आहे गोलाकाराने। सुई जी आहे ती अजिबात अशी बाहेर काढायची नाही आहे, ती कपड्याच्या आतमध्येच ठेवायची जिथे गोलाकार असेल तिथे आणि मग आपल्याला असा कपडा जो आहे तो वळून इथे शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। कुठेही कमी जास्त पडत नाही, हे मेजरमेंट जे आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि दोन्ही साइड जे आहेत ते मी शिवून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्याला पाइपिंग करून घ्यायचे आहेत म्हणजे रफ एजेस दिसणार नाहीत, त्यामुळे मी दोन्ही साइडने इथे पाइपिंग करून घेतलेली आहे। खूप छान आकार जो आहे याचा तयार झालेला आहे, बॉक्स सारखा याचा आकार जो आहे तो तयार झालेला साइडने सुद्धा खूप छान दिसत आहे आणि याच्यामध्ये खूप मोठा स्पेस आहे आणि अशा पद्धतीने आपण वरती असं फोल्ड करून याच्यामध्ये सामान जे आहे ते ठेवू शकतो। आणि मेकअप करताना आपल्याला खूप असं जर छोटा पाऊच असेल तर आपल्याला खूप वस्तू ज्या आहेत त्या अशा शोधाव्या लागतात, तर ह्या पाऊचमध्ये तुम्हाला शोधावे लागणार नाहीत आणि पटकन दिसेल सुद्धा आणि या पाऊचमध्ये खूप सामान बसतं। नक्कीच ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये भरपूर सामान बसेल, एवढं सामान ठेवून सुद्धा अजून जागा उरलेली आहे आणि यामध्ये अजून सामान बसेल। तर अशा पद्धतीने चेन लावून बघू शकता किती सुंदर पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने मी अजून पाऊच शिवलेले आहेत आणि ते पाऊच जे आहेत ते सुद्धा खूप छान आहेत। जर तुम्हाला हे पाऊच आवडले असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघू शकतात। तुम्हाला आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।